VM ग्रुप दहागाव या टीमला. जॉर्डन टीम उतने आपला 12th मॅन समालोचन कक्षामध्ये असणं बंधनकारक आहे. पहिला चेंडू टाकण्या अगोदर अन्यथा पॅनल्टीचा सामोरा करावा लागेल. ड्रेसिंग कंपल्सरी, चेसिंग कंपल्सरी. तुमचं 12th मॅन समालोचन कक्षामध्ये विथ प्रॉपर ड्रेस कोड असणं बंधनकारक आहे. कारण एका जर खेळाडूला इजा झाली तर आपला 12th मॅन इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच सन्माननीय नितेशजी भोईर साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेची तशीच या व्यासपीठाची देखील शोभा वाढवायची आहे. भव्य आणि दिव्य क्रीडा स्पर्धा जी मात्र वरप संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय रोहितभाई भोईर प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत अजित पाटील व स्वर्गीय सागर सीताराम तामाणे स्मृती चषकाचा भव्य आणि दिव्य आयोजन जो मात्र आपण नक्कीच पाहतोय. पहिला सामना असेल गावदेवी उतने विपक्ष VM ग्रुप दहागाव. टॉस जिंकला गावदेवी उतने संघाने. प्रथमतः गोलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले तो म्हणजे VM ग्रुप दहागाव संघाला. दोन सलामीचे फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो. भावेश आणि राजेश ही जोडी VM ग्रुप दहागावसाठी. सामना 5 षटकांचा असेल. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. आज एकूण 8 संघ इन ॲक्शन आपण पाहू शकतो. दहागाव, उतने, पापसई, मोहिली, भिसोळ, पावशेपाडा, मामनोली आणि मोहिली. चला स्पीडअप करायची विनंती असेल पंचांनाच. कृष्णा केने सर जे मात्र ऑफिशियल पंच या स्पर्धेसाठी आपल्याला लाभले आहेत त्यांच्यासोबत असतील दैवत वेळेकर सर. हे दोन ऑफिशियल पंच इन ॲक्शन आपण पहिल्या मॅच मध्ये पाहणार आहोत. इट्स अ मॅच बिटवीन गावदेवी उतने अँड VM ग्रुप दहागाव. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकतो उतने संघाचा हुकमेका विक्रमादित्य जॉर्डन उर्फ जनार्दन जाधव. वैयक्तिक आणि सांघिक कोट्यातील पहिले षटक घेऊन गली शॉर्ट पॉईंट आणि त्यासोबत शॉर्ट स्क्वेअर लेग आणि त्यासोबत असतील ते शॉर्ट कव्हर आणि मिड ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक. लॉंग ऑनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या सोबतीला 38 सर्कलच्या बाहेर ते मिड विकेटमध्ये डीपमध्ये असतील ते म्हणजे एक क्षेत्ररक्षक. अशी ही फील्डची रचना सजावट पहिल्या षटकासाठी आपण पाहू शकतो. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिला चेंडू जॉर्डनचा सामना करतील ते म्हणजे फलंदाज राजेश. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या साईडनी ओव्हर द विकेट जॉर्डन टू राजेश. शॉर्ट चेंडू फक्त आणि फक्त दिशा दाखवली आपण पाहू शकतो. चेंडू जातोय निघून डीप थर्ड मॅन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला कव्हर करतील. तत्पूर्वी घेतलेल्या या 2 धावा. याला म्हणतात वेगाला कल्पकतेने उत्तर देणं. फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दाखवली आणि चेंडू बघता बघता जातोय तो म्हणजेच 2. बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलंय आपण पाहू शकतो. स्क्वेअर कट चालला जेव्हा फटका आणि बघता बघता चेंडू जातोय पॉइंट सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4 और जब रन मिलेंगे 4 तभी तो होगा बेड़ा पार. चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय हा चौकार. रिप्लाय देत असताना आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजे बॅट्समन राजेश यांना. धावसंख्या धाव फलकावरती 2 पुढे सर्कल जाऊन पोहोचेल ती मात्र बघता बघता 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट. पहिलं षटक प्रगतीपथावर गोलंदाज जॉर्डन वरती आक्रमक हल्ला चढवत असताना
नक्कीच पाहू शकतो ते म्हणजे बॅट्समन राजेश यांना. राजेशच्या माध्यमातून अप्रतिम खेळ. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंगचा मुजाहिरा मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो. उतने विपक्ष धागाव जी मात्र चालू असलेली मॅच, दोन्ही संघांची पहिल्या सत्रामध्ये पडलेली गाठ, कुठला संघ कुठल्या संघाची लावतोय वाट. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीयेत, तत्पुरी सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट भावेश आणि राजेशच्या माध्यमातून बघता बघता पाहायला मिळाली. 2 धावा एकवटल्या गेल्या चित्त्याच्या वेगाने आणि सश्याच्या चपलाईने. दोन्ही धावसंख्या पुढे 9 धावा धावफलकावरती. जगदीशजी जाधव साहेबांच्या वतीने 2 चेंडूंवरती 2 विकेट घेतले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लेट कटचा देखना फटका इथे मात्र आपण पाहू शकतो आणि बघता बघता चेंडू जातोय पॉइंट सीमारेषा पलीकडे. छत्रपतींचा छावा, 4 धावा चौका. स्वरूपात चौकार धावा एकवटल्या गेल्या आपण पाहू शकतो. धावसंख्या धाव फलकावरती होईल म्हणजे बघता बघता 17 आणि खतरा जो असेल तो म्हणजे नक्कीच उतने संघावरती, कारण बलाढ्य संघ समोर फाईट करतोय. अप्रतिम चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. हापेज चेंडू होता, चेंडूला फेकून दिले मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात, थोडेफार पंबल झाले आणि तत्पूर्वी फक्त आणि फक्त 2 धावा एकवटल्या गेल्या आपण पाहू शकतो. 2 धाव्यांच्या मदतीने बघता बघता पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि प्रथम बॅटिंग करत असताना VM ग्रुप दहागाव संघाचा स्कोर असेल तो म्हणजे बिनगडी बाद 19 धावा. 19 रन्स ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर टीम VM ग्रुप दहागाव. संधी देऊया आपल्या DJ मास्टर्सना आणि त्यांच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. संधी असेल जर झेल पकडली गेली त्यांच्या माध्यमातून तर 700 रुपयाचं कॅश प्राइज. जगदीशजी जाधव साहेबांच्या वतीने एक सुवर्ण संधी असेल. आपण पाहू शकतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती आहे बिनगडी बाद 19. 19 रन्स ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर टीम VM ग्रुप दहागाव. VM ग्रुप दहागाव विपक्ष आपण पाहू शकतो गावदेवी उतने संघाची चालू असलेली मॅच मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर बॅकफुट वरती आहे. पण नक्कीच म्हणतात ना, अभी तो जिंदगी जीना बाकी है, अभी तो जिंदगी का इंतहाम बाकी है, अभी तो नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी आसमान बाकी है. मैदानाच्या आतमध्ये काय झालं याला अर्थ नाही, पण नंतर काय होणार आहे याला नक्कीच अर्थ असेल आणि त्याला अनुसंगून इथे मात्र गोलंदाजी करावी लागेल दुसऱ्या षटकामध्ये. अप्रतिम फटका आपण पाहू शकतो. बॅक फुटवरती येऊन चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलाय आणि स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 60 पलटी बैल फरार. चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय हा चौकार. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहू शकतो चौकाराने सुरुवात जी मात्र केली आहे. प्रहार केलाय तो म्हणजे दीपक वरती फलंदाज भावेश यांनी. तूच सेर तुम्ही 1.25 सेर.
बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलाय, हुक केलाय. हा पिच अँड पनिशच्या स्वरूपात चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. क्लिअर करत असताना बाउंड्री मिळतोय हा दणदणीत शॉट, खणखणीत चौकार. नक्कीच महेशजी पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून विकेट हॅटिकसाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज असेल दीपकसाठी. बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे चेंडूला ड्राईव्ह केला, अलॉंग द वी स्टिअर केलं. फक्त लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला गॅदर करतील. तत्पूर्वी फक्त आणि फक्त सिंगल मिळेल, सिंगल व्यतिरिक्त काही मिळणार नाही. नक्कीच कोविड सिच्युएशन चालू आहे, सो प्रॉपर मास्क बंधनकारक आहे आणि त्यासोबतच सॅनिटायझरचा यूज करणं देखील बंधनकारक आहे. ज्या गाड्या येत आहेत ते स्लो गाड्या यायचे विनंती असेल आणि त्यासोबत स्वतःची देखभाली स्वतः करायची विनंती असेल. धावसंख्या धाव फलकावरती 28 रन्स ऑन द बोर्ड. 28 धाव फलकावरती. जमाची बाजू जी मात्र VM ग्रुपसाठी ती म्हणजे एकही गडी बाद झाला नाही. फुलटॉस चेंडू होता, पाहू शकतो. चेंडू आहे बीमर आणि धावा मिळतील त्या म्हणजे 4, म्हणजे एकूण 9चा 1 धाव आणि एकूण 4, एकूण 5 धावा ज्या मात्र एकवटल्या गेल्या. नशिबाची साथ मिळते जी मात्र नक्कीच आपण पाहू शकतो VM ग्रुप धागाव संघाला. नहीं होता जब तक ना पडे हातोडे के गाव, पत्थर भी कभी भगवान नहीं होता. ते हातोड्याचे गाव सुसावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो टीम उतने संघाला फ्री हिटची संधी. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू असेल फ्री हिट. स्लॉटमध्ये चेंडू होता, त्याला पाठवायचा होता पार्किंग प्लॉटमध्ये, पण प्रयत्न फसला. आपण पाहू शकतो अतिशय वेगवान अशी गोलंदाजी आणि वेग इथे मात्र बीट करत आहे फलंदाजाला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसरतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र पाहायला मिळेल 33. पुन्हा एकदा अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केले. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त काही मिळणार नाही. पुश करो और खुश रहो अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर सलामीला आलेले राजेश आणि भावेश हे दोन्ही फलंदाज अजून मैदानाच्या आतमध्ये आणि अप्रतिम बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. म्हणतात ना की चावला होता मच्छर आली होती खाज, चावला होता मच्छर आली होती खाज. आणि या दोन बॅट्समनला विचारावं लागेल की क्या है तुम्हारी बॅटिंग का राज, कारण काय बॅटिंग चालू आहे. अप्रतिम बॅटिंगचा मुजाहिरा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहू शकतो. जर पाहायला गेलं तर दमट वातावरण आहे. गोलंदाजांना खेळपट्टी ही पोषक आहे, पण त्या खेळपट्टीवरती अप्रतिम बॅटिंग जी मात्र या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धागावचा ब्रँड इथे मात्र या मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चेंडूला हुक करायचा प्रयत्न होता. आपण पाहू शकतो रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी जी मात्र समाप्त झाली आणि बघता बघता 2 षटकांची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र पाहायला मिळेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना VM ग्रुप धागाव संघाची धावसंख्या असेल ती म्हणजे बिनगडी बाद 34 धावा. DJ मुंबई साहेबांच्या वतीने शुभेच्छा आल्या त्या म्हणजे नक्कीच
उत्ने संघाला ते देखील या मॅचला एन्जॉय करतायत लाईव्ह स्ट्रीमिंगचं. GTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जात आहे. तसेच जोडलेला तमाम लाईव्ह क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मी प्रसन्न महेंद्र चव्हाण द व्हॉइस ऑफ वरप मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. गोलंदाजी मार्कवरती छोटा पॅकेट मोठा धमाका पॉकेट साईज डायनामाइट अर्पित आपण पाहू शकतो. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन लेफ्ट आर्म आपण पाहू शकतो. वय फक्त आणि फक्त 17 आहे या खेळाडूचं, पण 17 मध्ये असलेला खेळाडू फलंदाजांसाठी खतरा नक्कीच आहे. बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलाय. याला म्हणतात क्रिकेटची क्लास. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल दाखवलाय आणि चेंडूला फेकून दिलंय. वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. क्लिअर करत असताना बाउंड्री. धावा मिळतील 4. बघता बघता होईल ती म्हणजे 34 रन्स ऑन द बोर्ड. 38 धावा 38 या चौकाराच्या मदतीने. बॅकफुटला जाऊन चांगल्या प्रकारे चेंडूला पुल केले आपण पाहू शकतो. डाऊन द बॉल. येथील क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही आपण पाहू शकतो. मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय जेल आणि फलंदाज होतोय फेल. पहिल्या विकेटचं पतन. गोल्डन विकेट कॅरी केली आहे ती म्हणजे गोलंदाज अर्पितने. फर्स्ट विकेट डाऊन फॉर टीम VM ग्रुप दागाव. फलंदाज बॅक टू द डगआउट. या धाव फलकावरती आपल्याला स्थिर आणि स्थगित जी मात्र पाहायला मिळेल. एक गडी बाद 38 धावा या धाव फलकावरती आहेत. पहिल्या विकेटचं पतन ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू अर्पितच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजीचा मुजायरा या मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना अर्पित लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अप्रतिम गोलंदाजी अतिशय वेगवान आणि भन्नाट स्पीडने हा चेंडू टाकत असताना गोलंदाजाला आपण पाहू शकतो. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन जगदीश जाधव साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल ती म्हणजे अर्पितसाठी विकेट हॅटिकसाठी 1,500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. उत्ने संघावरती पारितोषिकांचा तसेच अभिनंदनाचा वर्षाव जो मात्र पाहायला मिळतो. डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट होऊन घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू बॉडीला ब्रश झालाय आपण पाहू शकतो. अप्रतिम गोलंदाजी लेग बॉयच्या स्वरूपात सिंगल धाव एकवटली गेली. धावसंख्या धाव फलकावरती बघता बघता होईल ती म्हणजेच 39 धाव फलकावरती एक गाड्याच्या मोबदल्यामध्ये. येस, तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे याची देखील नोंद करून घ्यायची आहे. ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. नक्कीच ड्रिंक्स ट्रॉली रेडी राहायची आहे विनंती असेल. धावसंख्या 39. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडे के घाव पत्तर भी कभी भगवान नहीं होता. आणि तेच हातोडे गावचे सोसले आणि आपण पाहू शकतो अप्रतिम कामगिरी जी मात्र अर्पितच्या माध्यमातून. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहू शकतो कनेक्ट करू शकले नाहीयेत आणि 22च्या स्वरूपात सिंगल धाव एकवटली गेली. धावसंख्या धाव फलकावरती 1 आणि अतिरिक्त धावेनी पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावरती. 40 रन्स ऑन द बोर्ड. अजूनच जर पाहायला गेलं तर एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि यानंतर जर पाहायला गेलं तर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. अप्रतिम गोलंदाजीचा मुजायरा अर्पितच्या माध्यमातून 5 चेंडू हाताळली. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एक मोठी विकेट जी मात्र त्यांनी प्राप्त केली. आपण पाहू शकतो अप्रतिम गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते अर्पितच्या माध्यमातून. तत्पूर्वी सिंगल धाव एकवटली गेली आणि आपण पाहू शकतो 3 षटकांची समाप्ती झाली आणि प्रथम बॅटिंग करत असताना ती म्हणजेच VM ग्रुप धागाव संघाचा स्कोर असेल तो म्हणजेच 41. मैदानाच्या आतमध्ये होत आहे ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत आपण आपल्या DJ मास्टरना संधी देऊया आणि त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर आणि सुरेख संगीत.
मास्टर 41 धाव फलकावरती एक गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना VM ग्रुप दहागाव संघाची धावसंख्या आहे. आपण पाहू शकतो यापुढील होणारा सामना जो मात्र बापसाई विपक्ष मोहिली. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनना विनंती असेल आपण त्वरित मिड इनिंग्समध्ये टॉस बॉक्समध्ये यायचे. मान्यवरांच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल केला जाईल, कॉईनला फ्लिप केलं जाईल आणि नाणेफेकीचा कौल पार पाडण्यात येईल, तो म्हणजे मिड इनिंग्समध्ये. यापुढील होणारा सामना पुन्हा एकदा पुकार करतोय की बापसाई विपक्ष मोहिली. नक्कीच अनेक मान्यवर जे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत. अजितजी पाटील साहेब, भूषणदादा भोईर साहेब, हनुमानजी भोईर साहेब, राजेश दादा भोईर साहेब, सन्माननीय महेश दादा भोईर साहेब, रमेशजी भोईर साहेब, तसेच भगवान दादा सुरशी साहेब, या सर्व मान्यवरांचं विशेष कौतुक आणि मनपूर्वक आभार. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. विनंती असेल सर्व मान्यवरांना आपण मंचावरून सामना एन्जॉय करायचे, कारण चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बंदे हैं हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी और उम्मीद है हर कदम, अपनी किस्मत लिखने आज चल पडे हम. दोन्ही टीम स्वतःच्या हाताने स्वतःचं नशीब लिहायला मैदानाच्या आतमध्ये. एका संघाचं नशीब इथे मात्र चांगला असेल आणि एका संघाचं नशीब जो मात्र खरंच चांगलं नसेल, कारण एक संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल, एक संघाचं अस्तित्व या स्पर्धेमधून समाप्त होईल. सर्व सामने हे नॉकआउटचे असतील, त्यामुळे जिंकला तर नक्कीच तुम्हाला पुढील फेरीमध्ये दाखल, आणि जर हारले तर या स्पर्धेला टाटा बाय बाय गुड बाय करायला लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना VM ग्रुप दहागाव संघाची असेल ती म्हणजे 1 गडी बाद 41. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनायकला आपण पाहू शकतो. स्ट्रॅटेजी डिस्कस झाली असेल ड्रिंक्स ब्रेकमध्ये आणि त्यानंतर पहिलं षटक. ओव्हर द विकेट आपण पाहू शकतो बॅटीची कडा आणि अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण जो मात्र पाहायला मिळेल. तत्पूर्वीची की सिंगल क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला आपण क्विक सिंगल म्हणतो, ती क्विक सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 42 या आकड्यावरती. 42 रन्स ऑन द बोर्ड, 42 धावा या धाव फलकावरती. कुछ देर की खामोशी है और फिर शोर आएगा, कुछ देर की खामोशी है और फिर शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ फक्त आया था, हमारा तो दौर आएगा. आणि तेच दौर मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करायला दोन्ही टीम्स उतरलेल्या आहेत. कुठला संघ तो दौर स्थापित करेल? अप्रतिम गोलंदाजी जी मात्र विनायकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अतिशय वेग आहे या चेंडूमध्ये, भन्नाट स्पीडने हा चेंडू अलॉंग द विकेट ट्रॅव्हल करतोय. पूर्ण प्रकारे फलंदाज बीट होत आहेत. चेंडू यष्टीरक्षक जॉर्डनच्या हातामध्ये विसवला जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र पाहायला मिळेल 42. नक्कीच यष्ट्यांच्या मागे मास्टरमाइंड जॉर्डनला आपण पाहू शकतो, जो कॅप्टन आहे या संघाचा. हुकमी एक्का विक्रमादित्य, ट्रम्प कार्ड ऑफ द टीम. चेंडू हवेत आहे, डाऊन द बॉल. येथील क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय जेल आणि फलंदाज होत आहे फेल. आपण पाहू शकतो वाघाची शिकार होत आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. संघाला लागलेला झटका क्रमांक 2 42 या आकड्यावरती. फलंदाजाची खेळी संपुष्टात. सेकंड विकेट डाऊन, बॅट्समन बॅक टू द डगआउट. मास्टर आणि बॅट्समन आपण पाहू शकतो दीपराज यांना. ऍक्शन वरती केलेली रिॲक्शन, वार वरती केलेला पलटवा, टीट फॉर टॅट, जसे तसं उत्तर. मैदानाच्या आतमध्ये ईट का जवाब पत्तर से चांगली धावा आणि त्यांना चांगली गोलंदाजीची प्रतिउत्तर. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलाय आणि बघता बघता चेंडू सरळ जातोय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. गोलंदाजाला फटकार आणि फलंदाजच्या बॅटीतून येणारा हा होता एक दर्जेदार स्ट्रोक. लॉंग लॉंग बिग वे षटकार. थँक्यू. म्हणतात ना की सब्र का बांध कभी ना कभी तुटता है, त्याप्रमाणे सब्र का बांध इथे मात्र तुटला आहे. फलंदाजच्या बॅटीतून संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार जो मात्र प्राप्त झाला.
पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतो कमबॅक क्विक रिप्लाय देत असताना षटकाराला या डॉट चेंडूने आपण पाहू शकतो अप्रतिम गोलंदाजी विनायकच्या माध्यमातून टीट फॉर टॅट जशास तसं प्रतिउत्तर ऍक्शन वरती केलेली रिॲक्शन वार वरती केलेलं पलटवार धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगितची मात्र पाहायला मिळेल बघता बघता 48-48 पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे फटका आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू होता स्लॉट मध्ये त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क फलंदाजच्या बॅटीतून येत आहे अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो फेजचा गोळा षटकार चार षटकांच्या समाप्त धागा विपक्ष गावदेवी उतने मध्ये चालू असलेले विद्यमान लढत आतापर्यंत असफल आहे तो म्हणजे उतने संघ पण म्हणतात ना असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो देखो परखो और फिर सुधार करो यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ते प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील क्रिकेटचा C4 कंट्रोल दाखवून कमबॅक सो मात्र करावं लागेल शेवटच्या षटकामध्ये आपण पाहू शकतो अर्पित याला आणि अर्पित वरती प्रति हल्ला केला आहे चेंडूला पाठवून दिला आहे दुसऱ्या प्लॉट मध्ये चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क लॉंग लॉंग बिग वे बिग 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 षटकार दीपराज अप्रतिम बॅटिंगची मात्र करत आहे गोलंदाज अर्पित वरती प्रति हल्ला चढवत असताना पाहू शकतो आपण दहागाव गावचा ब्रँड इथे मात्र एव्हरअप नगरीमध्ये दाखवला आहे धावसंख्या 6 नि पुढे सरकेल बघता बघता होईल ती म्हणजे 60 रन्स ऑन द बोर्ड पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केले चेंडू हवेत आहे डाऊन द बॉल येथील क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र करतील चुका कॅचेस विन द मॅचेस पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ आणि तो समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र उद्ध्वस्त झाला आहे कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी तुटा आणि तितक्यात घेतलेल्या बघता बघता 2 धावा धावसंख्या 2 नि पुढे सरकेल म्हणतात ना एक तर कर्जबाजारी त्यात उसना शेजारी अशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच यापुढे होणारा सामना आपण पाहू शकतो बापसे विपक्ष मोहिली दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल मिड इनिंग्स मध्ये टॉस साठी यायचे मान्यवरांचे शुभ असते आपण नक्कीच कॉइन फ्लिप करणार आहोत जिथे आमचे साथी समलोचक रोशनजी संते साहेबांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच टॉस करणार आहोत अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय क्रिकेट विश्वातील सर्वात सेफ फटका जो मात्र पाहायला मिळतोय चेंडूने क्लिअर केलाय जो म्हणजे लॉंग ऑफ बाउंड्री आणि बघता बघता चेंडू सीमारेषा पार मिळतील धावा 6 षटकार नक्कीच म्हणतात ना की एखादं युद्ध जिंकायचं असेल तर सेनापतीला ढेर करा युद्ध तुम्ही जिंकाल मैदानाच्या आतमध्ये तेच दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय ज्या वेळेस अर्पित वरती गोलंदाजी करत असताना प्रहार केले नक्कीच अर्ध युद्ध जिंकलेलं आहे कारण गोलंदाज अर्पित हा ट्रम्प कार्ड आहे या गोलंदाजीचा आणि त्याच्यावरतीच अप्रतिम प्रति हल्ला चढवत असताना आपण पाहू शकतो फ्रंट फूट वरती आहे VM ग्रुप दहागाव आणि बॅक फूट वरती आहे उतने संघ पण क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है या हर प्रेडिक्शन फेल है म्हणतात ना क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है क्रिकेट इज अ गेम ऑफ अनप्रेडिक्टेबिलिटी आणि ती अनप्रेडिक्टेबिलिटी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दिसेल का येणारी वेळ सांगेल कारण 5 षटकांचा पूर्वार्ध 5 षटकांचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा नरसंग्रामी भव्य नाटक पुन्हा एकदा चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडूची समाप्ती धावसंख्या धाव फलकावरती स्थिर आणि स्थगित जी मात्र पाहायला मिळेल 68 रन्स ऑन द बोर्ड 68 धावा या धाव फलकावरती आहेत जर पाहायला गेलं तर विकेट्स गमावले आहेत ते फक्त आणि फक्त 2
पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आपण पाहू शकतो. फुल टॉस चेंडूला चांगल्या प्रकारे कॅपिटलाइज करायचा प्रयत्न होता. चेंडू जातो डी मिड विकेट रिझन मध्ये, उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा आणि 2 धाब्यांच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या धाव फलकावरती 70. नक्कीच उमेश पालवे यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये आपण पाहू शकतो स्कोर कार्ड भरत असताना. स्कोररच्या भूमिकेमध्ये उमेश पालवे, मॅन फ्रॉम वरप इटसेल्फ, त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये आपण स्कोररची भूमिका, स्कोरर कार्ड भरत असताना. शेवटचा चेंडू या इनिंग्स मधला अर्पित, मिस टाइम फटका आपण पाहू शकतो. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि 5 षटकांची समाप्ती होते. पहिल्या 5 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि प्रथम बॅटिंग करत असताना VM ग्रुप धागाव संघाने बनवले आहेत ते म्हणजे 2 गडी बाद 70. विजयासाठी 30 चेंडू आणि 71 धावांचं भलं मोठं टार्गेट जो मात्र चेस करावा लागेल टीम गावदेवी उतने संघाला. आणि ज्यावेळेस या धावा डिफेंड केल्या जातील की या धावा चेस केल्या जातील, दुसऱ्या सत्राचं धावतं वर्णन ऐकणार आहोत. मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, आमचे मार्गदर्शक, व्हॉइस ऑफ गारिवली, गारिवली गावचा एक बुलंद आवाज रोशन संते सरांना. पण त्या अगोदर नक्कीच आपण बापसे विपक्ष मोहिली संघाचा टॉस करणार आहोत. इन ॲक्शन आपण पाहू शकतो प्रेमदादांना, त्यासोबतच असतील ते म्हणजेच रोशन अंबारे दादा. नक्कीच दोन्ही टीम्सचे, दोन्ही गावांचे जे नक्कीच सन्माननीय अजितजी पाटील साहेबांना मी विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच नाणेफेकीचा कौल करणार आहोत. नक्कीच दोन्ही गावचे जरी ज्येष्ठ नागरिक आले असतील त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आपल्यासोबत मान्यवर देखील उपस्थित आहेत. बापसाई टीम तसेच मोहिली टीमचे कॅप्टन देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल, कॉइन फ्लिप केला जाईल. कॉल असेल तो म्हणजेच मोहिली टीमच्या कॅप्टनचा. हेड इज अ कॉल आणि टेल्स पडलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानपन्न व्हायचे. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच बापसाई टीम आपण टॉस जिंकलेले आहात. सामना 5 षटकांचा असेल. किती धावा बनवायचा प्रयत्न असेल? आम्ही पहिले तर क्षेत्ररक्षण करणार आहेत. नक्कीच क्षेत्ररक्षण करणार आहेत आणि क्षेत्ररक्षणाचा डिसिजन घेतलेला आहे. मला वाटलं फलंदाजी करायचा डिसिजन घ्याल कारण बॅटिंग तुमची अगदी चांगली आहे. गोलंदाजी करत असताना किती धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50-55 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करूच आम्ही. नक्कीच एक भव्य आणि दिव्य आयोजन जो मात्र तुमच्या माध्यमात या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तुमचं काय मत असेल या आयोजनामधील? आयोजन चांगलंच असतं त्यांचं. गेल्या वर्षी पण आयोजन चांगलंच होतं सोनूचं. सोनू आहे त्याचं पूर्ण रोहितभाई भोईर प्रतिष्ठानची सगळी पोरं खूप मेहनत घेतात आणि चांगलंच आयोजन करतात ते. नक्कीच होणाऱ्या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. जाऊया आपण मोहिली संघाच्याकडे. तर टॉस हारले आहात, जर टॉस जिंकला असतं तर आपलं डिसिजन काय असतं? बॅटिंगच घेतली असती. नक्कीच टॉस हारलेले आहात पण डिसिजन तुमच्या फेवरमध्ये आहे. धावा किती बनवाल? कारण 5 षटकांचा सामना आहे, 30 चेंडू मिळतील आणि 30 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. आकडा काय ठरवला आहे मनामध्ये? 60+. नक्कीच 60+ ठरवला आहे. थँक्यू व्हेरी मच. तर टॉस झाला आहे आणि टॉस बॉक्समधून न्यूज येते ती म्हणजे बापसाई संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे ते म्हणजे बघता बघता मोहिली संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज असतील आमचे साथी समालोचक द व्हॉइस ऑफ गारिवली रोशन संते. थँक्यू थँक्यू सो मच. तर वळूया आपण व्यासपीठावरती. सन्माननीय महेश भोईर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते अजित पाटील साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे. आपल्या मुख्य व्यासपीठावरती अजित पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान करतोय. विद्यमान सदस्य सन्माननीय महेश दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सर्वच मान्यवरांचे इथे शुभ सन्मान करणार आहोत. कारण की आपल्या भारताची परंपरा आहे अतिथी देवो भव. प्रत्येक पाहुण्याचं देवाप्रमाणे स्वागत आणि सन्मान करणं. सामना सुरू होतो. 71 धावांचं लक्ष्य आहे. पहिला चेंडू एज लागते, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. खराब क्षेत्ररक्षण. एक धाव तर कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते.
आणि या 2 धावांनी श्रीगणेश होतोय गावदेवी उतने या टीमचा. तर अजित पाटील साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करणार आहोत. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय महेश भोईर साहेबांचे शुभ हस्ते. मायची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल, या स्पर्धेची गोड आठवण, एक ब्युटिफुल मोमेंटो देऊन साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश दादा भोईर साहेबांचे शुभ हस्ते आपण इथे हा सन्मान करतोय. त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सन्माननीय भूषण भोईर साहेब उपस्थित आहेत आणि भूषण भोईर साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय. आपल्या व्यासपीठावरती महेश दादा भोईर यांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते भूषण भोईर साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे. जे सदस्य आहेत ग्रामपंचायत वरप आणि म्हारळ या ग्रुप ग्रामपंचायतचे, वरप ग्रामपंचायतचे, ओव्हर द विकेट, डान्सिंग डाऊन द विकेट, गॅप शॉट सिलेक्शन, इनफिल्डच्या वरून चेंडू जातो लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. महेश भोईर साहेब देखील उपस्थित आहेत आणि महेश भोईर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते राजेश भोईर साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे. तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हनुमानजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथे आपण शुभ सन्मान करतोय. आपल्या व्यासपीठावरती महेश दादा भोईर यांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते हनुमान भोईर साहेबांचे इथे आपण सन्मान करायचा आहे. व्यासपीठावरती रमेश भोईर साहेबांना विनंती असेल, या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि रमेश भोईर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते भगवान सुरोशी साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे. आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय रमेशजी भोईर साहेब जे या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत, या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण भगवान सुरोशी साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय. त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती फलेगावचे माजी सरपंच सन्माननीय रवींद्र जाधव साहेब इथे उपस्थित आहेत आणि पुन्हा एकदा विनंती असेल रमेश भोईर साहेबांना की आपले शुभ हस्ते आपण रवींद्र जाधव साहेबांचे इथे शुभ सन्मान करायचा आहे, जे फलेगावचे माजी कार्यसम्राट सरपंच आहेत. तसेच वामनजी अंबारे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे आपण शुभ सन्मान करतोय. मोहिलीचे आहेत रोशन अंबारे यांचे वडील आणि सन्माननीय वामनजी अंबारे साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती. आणि पुन्हा एकदा विनंती असेल रमेश भोईर साहेबांना की आपले शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे.
तसेच आपल्या व्यासपीठावरती राकेश शेठ भोईर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय रमेश भोईर साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते राकेश भोईर साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे. धावसंख्या 10, गोलंदाजी मार्कोती सज्ज होत आहे दीपराज. यावीस बिग हिट करतो, लॉफ्ट हिट, क्षेत्ररक्षक आहे जज करतायत आणि सुरेख जेल टिपलाय डीप मिड विकेट सीमारेषेवरती. फलंदाज बाद या सामन्याची गोल्डन विकेट कॅरी करतोय संघनायक जॉर्डन. बॅक टू द पविलियन. आनंद घ्यायचा आहे कारण की यूट्यूब लाईव्ह ही क्रिकेट स्पर्धा आहे ग्लोबल टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. टेनिस विश्वातील ज्याला बिग बॉस म्हटलं जातं GTC आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. संकेत गुरव आणि त्यांची संपूर्ण टीम सज्ज आहे. यावेळी चांगला चेंडू आहे, मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. ऑन ड्राईव्हचा फटका आहे, क्षेत्ररक्षक डीपमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅचमध्ये. गावदेव उतने या टीमला. स्ट्रायकिंगला फलंदाज गणेश आहे, गणेश आणि त्याला साथ देतोय हर्षल. यावी चांगला चेंडू आहे, स्विंग अँड अ मिस. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थगित आहे आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6.00च्या सरासरीने 12 धावा धावफलकावरती 71 धावांचं लक्ष्य आहे. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. DJ. गतीमध्ये परिवर्तन हुक करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल मास्टर माइंड संगनायक विशाल मिरकुटे. VM ग्रुप 10 गाव विपक्ष आपण पाहतोय गावदेव उतने. या 2 टीममध्ये हा सामना सुरू आहे. स्क्वेअर द विकेट चेंडू खेळलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 30 सर्कलमध्ये एकच धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय गोलंदाज राजेश मिरकुटे. एक्सपिरियन्स आहे, अनुभव प्रचंड आहे आणि अनुभवाच्या जोरावरती खूप चांगली गोलंदाजी करतोय या सामन्यामध्ये.
अक्षरशः सर्व प्रेक्षकांची आणि मान्यवरांची मनं जिंकलीत VM ग्रुप 10 गाव या टीमने. कारण की पहिल्या इनिंगमध्ये 5 षटकांमध्ये 70 धाव बनवल्या होत्या आणि 71 धावांचं लक्ष ठेवलंय आणि षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, स्ट्रॉंग अपील करतायत. स्लोअर वन चेंडू, डॉट बॉलची समाप्ती, धावसंख्या स्थगित आहे. 13 धावा. 3 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च करतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज राजेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावी चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू फेकला होता. व्हेरिएशन भरपूर आहे. अचूक लाईन, अचूक टप्पा. यावीस क्लीन बॉल, यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस, आय डेफिनेटली. फलंदाज बाद. तर आपल्या व्यासपीठावरती एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय राकेश झा साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला कॅप्टन कंपनीचे चेंडू लाभलेले आहेत. नक्कीच सामना समाप्त झाल्यानंतर आपण त्यांचा सन्मान देखील करणार आहोत. राजेश गोलंदाजी मार्कवरती. यावी चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी सातत्याने करतात. या 3ऱ्या षटकामध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती फक्त आणि फक्त 13 धावा आणि उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 58 धावांची गरज आहे. तर नक्कीच संतोषजी सुरोशी साहेबांच्या माध्यमातून पुण्याचं काम केलंय या स्पर्धेसाठी. त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाणी लाभलेलं आहे, त्यांचे देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. यावीस चांगला चेंडू आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय, तो म्हणजेच गावदी उतने या टीमला उतने संघ पूर्णपणे बॅकफूटवरती. आणि आमचे जवळचे मित्र, आमचे परम मित्र व्हॉइस ऑफ महाराळ महेंद्र भवर यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम महेंद्र. आणि त्यांचे समवेत आहेत सदानंद म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम, स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
तिचे नावाने कल्याणाची हादरून थँक्यू सो मच. अप्रतिम संगीत आपण पाहतो. डीजे मास्टर स्वप्नील भोईरच्या माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत सादर केलं जात आहे. या सकाळच्या सत्रामध्ये रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी चेंडू पडतोय आणि टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालं हेच पाहिलं पंचांनी आणि वाईट चेंडू घोषित केलेला आहे. अवंत धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. पुढील चेंडू फ्रीट असेल. धावसंख्या 15 या आकड्यावरती. स्ट्रायकिंगला फलंदाज विनायक आहे, त्याला साथ देतोय अक्षय जाधव आणि विनायक ही जोडी आहे. हाफ ट्रॅकर आपण पाहतो. शॉर्ट टर्म पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. धावसंख्या 6 पुढे सरकेल. 21. यावीस चांगला चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 22 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे गोलंदाज विशालचं. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू पट नो मॅन्स लँड झोन मध्ये आणि तोपर्यंत मिळतात 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल. आपण पाहू शकाल 24. 24 धावा धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती आहेत. विशाल गोलंदाजी मार्क होती सज्ज होतोय. VM ग्रुप 10 गाव. चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे. 24. 24 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 47 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत. अजून एक चांगला चेंडू. सुरेख गोलंदाजी. लाजवाब गोलंदाजी. संगनायक विशालच्या माध्यमातून पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे या षटकामध्ये. धावसंख्या स्थगित आहे. 24 या आकड्यावरती. एकतर्फी सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीमधील पहिला सामना गावदेवी उतने विपक्ष VM ग्रुप 10 गाव या 2 संघांमध्ये. फुल टॉस चेंडू बिग हिट करतोय. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि झेल केला ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 26. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 45 धावांची गरज. यापुढील सामना असेल BN स्पोर्ट्स बापसई विपक्ष मोहिली या 2 संघांमध्ये. टॉस जिंकलाय BN स्पोर्ट्स बापसई या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. जो संघ या सामन्यामधून जिंकेल त्या संघाला नक्कीच विनंती असेल की नेक्स्ट मॅच त्वरित होईल तुमची, त्यामुळे तुम्हाला थांबावं लागेल. ही आयोजकांची सूचना आलेली आहे. यावी स्क्वेअर द विकेट हा चेंडू खेळला आहे. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 28. 28 धावा फक्त औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये, कारण की 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 43 धावांची गरज आहे. यावेळी चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती. अमोल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेस मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय 28 या धावसंख्येवरती. ॲक्शनमध्ये असेल त्यांच्या समोर आहे रोशन अंबारे यांचा मोहिली संघ. विकी टेंबेस, सचिन टेंबेस, शुभम इन ॲक्शनमध्ये आहेत. काल नक्कीच भीम पराक्रम केलाय. या टीमने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता. दीपक ऑन स्ट्राईक. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू आहे ऑन साईडला. लॉफ करतायत क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. वायडिश लॉंगन लावत आहे. एकच धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे सरकेल 29. 29 धावा. फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा स्क्वेअर विकेट हा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये. एकच धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल 30 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत जज करतायत आणि सुरेख जेल टिपलाय लॉंग ऑन सीमारेषेवरती. फलंदाज बाद. सामना फिनिश. सामना जिंकलाय तो म्हणजेच VM ग्रुप दहागाव. या टीमने दहागाव संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि गावदेवी उतने संघाचं कौतुक आणि आभार. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. सगळे कल्याण शहरात मोठं नाव लई भारी. थँक्यू सो मच. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने अष्टपैलू कामगिरी केली. या सामन्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना 23 धावांचे योगदान दिलं आणि सेकंड इनिंगमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. 2 षटकांमध्ये 10 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज देखील बाद केलाय. तोच ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राजेश मिरकुटे. तर सन्माननीय या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार रमेश भोईर साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. वेल प्लेड. अभिनंदन. तर नक्कीच दादांशी आपण संवाद देखील साधणार आहोत. दादा, अप्रतिम खेळ केला कारण की सकाळचं सत्र होतं, टॉस देखील गमावला होता. काय मनामध्ये सुरू होतं? काय नाही, मातीची विकेट नाही आहे त्यामुळं बॉल बॅटवर येणार आहे मला माहीत होतं. त्यामुळे मी माझा नैसर्गिक खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. नक्कीच एक्सपिरियन्स भरपूर आहे, परंतु तुमच्या टीममध्ये अनेक यंग टॅलेंटेड क्रिकेटर आहेत, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? सध्या तर आम्ही प्रत्येक ठिकाणी पहिल्याच राऊंडला हरत होतो. आज पहिले त्यांना पहिली मॅच जिंकल्यानंतर त्यांना पहिले मी आता सांगेन का पुढे जरा जायचा प्रयत्न करूया आपण. आपण अनेक स्पर्धा खेळता, परंतु या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल आणि स्पेशली या मैदानाबद्दल काय म्हणणं असेल? मैदान तर आपल्या कल्याण तालुक्यात खरंच नंबर 1चं मैदान आहे.